परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला, त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राहिला? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात? सांगू, ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर. आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? जय शिवराय बाबा. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल डोळके ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लावरे तो व्हिडिओ. मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, ओबी मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहिती. मला माहिती आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा पेवर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले, त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचे अध्यक्ष केलं गेलं. पण ते मीटिंग एकही झाली नाही, 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडायसाठी आहे. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेसकरांचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हाला सगळ्यांना, मराठा सगळ्यांना माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होतं. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसीसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. तुम्हाला राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही. त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावताय. मेहरबानी करा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय,
तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं की सगळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं. अहो खोडाखोड हे अशी हे सगळं मी दिलं, हे सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा हे कसे का तुम्ही पत्रके देताय. मराठ्याला कू लावतात. कू मराठा, मराठा कू. अरे काय चाललंय सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा. नाहीपेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार. परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना धरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा. तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ती कुण्याही समाजाचे नेते असू दे, त्यांना धाराशिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला सांगतो. निवडणुका आता येत आहेत, निवडणुका येतात, लहान लहान निवडणुका येतात, एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजारी नको. एका विरुद्ध एक लढा. विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या. विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलं ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटक्यांचा हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही केलं, हे ओढवून आणलं हे संकट. मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्यावर सगळे एकदम मूग घेऊन बसलेले आहेत. त्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी हे खातात हे माहित नाही. तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता.